लाजवाब क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला होता, नंतरचा चेंडू चौकारासाठी मार खाल्लाय अभिजित पाटील. जोपर्यंत मैदानामध्ये मोठं नाव आहे अभिजितचं. अगदी तयारी करून आलाय अभिजित. हा चेंडू फिरून मारला, अगदी भवऱ्यासारखा गारक्यान फिरला चेंडू पाठवलाय सीमारेच्या पलीकडे बाग बाग. तरी काय करणार, समोर एवढा मोठा फलंदाज आहे का त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. पहिल्या मॅच मध्ये केले 91 धावा आपण त्याच्या बॅट मधून पाहिला. तो अभिजित पाटील अगदी बरसला गेला या मैदानावरती. 2 चेंडू 2 चौकार. अभिजित पाटील फुलटॉस होता, फुलटॉस वरती ताकद जास्त लावायचा प्रयत्न होता, पर या चेंडूवरती मात्र सिंगल धाव मिळते. आदित्य पाटील आणि अभिजित पाटीलची जोडी ही नावारूपाला जोडी चांगली खेळ देखील त्यांच्या बाद्याबद्दल चांगला पाहायला मिळतोय. पहिल्या षटक प्रोग्रेस वरती असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 9 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटक प्रोग्रेस वरती असताना कपिल पाटील चांगला गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी इतकी चांगली पाहायला मिळते. स्पीड अप करा प्लीज, उशीर करू नका. हा चेंडू हलक्यानं टॅप केलाय, एक धाव पाहायला मिळते आणि एक सिंगल डबल देखील लक्ष दिला जातो, कारण सिंगल डबल देखील धाव तितक्याच किमतीची आहे. संघ जाऊन पोहोचला 10 या अंकावरती. अगदी दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावा पहिल्या षटक ओग्रेस वरती असताना 5 चेंडूचा जवळजवळ खेळ झालाय समाप्त. संघ जाऊन पोहोचला 10 या अंकावरती. अभिजित हा रिटर फलंदाज, तो स्ट्राईक आहे. अभिजित पाटील आज बॅटच्या सोड मध्ये चेंडू आला नाहीये. अभिजितने घेतले सिंगल. सिंगल दाबेनं संघ जाऊन पोहोचला 11 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धाबांचा आता आलेख मात्र कमी पाहायला मिळतोय. तो अभिजित टीम चा आपण पाहायला गेलो तर पेन विभागामधली टीम बिलॉंग करते. पहिल्या षटकाचा खेळ झाला, बाजी खेळ समाप्त. संघ जाऊन पोहोचला 11 या अंकावरती. कुठल्या प्रकारची विकेट नाहीये, विकेट प्रति राहणं धाबा जमवणं कधी कधी अवघड जातं खेळाडूंना. पण आता ही मॅच दोन्ही टीमला अजूनही बॅलन्स आहे. पहिल्या षटकाचा बाजी खेळ झाला समाप्त. संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज झाला तो प्रदीप, जर्सी नंबर 21. प्रदीपच्या हातात चेंडू. स्ट्राईक मिळते ती फलंदाज, हा डिटर फलंदाज. हा चेंडू फिरून मारलाय, गॅप मध्ये नाहीये, शतरक्षण येतोय. चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. त्या मॅच मध्ये पाहायला गेला तर आता बांधून ठेवलंय अभिजित पाटील आणि त्याच्या साथीदार मी म्हणेल आदित्य पाटीलला. प्लॅन रचला जातोय, कारण का ज्या वेळेला लेफ्टी रायटी कॉम्पिटिशन असतंय, कारण का आधीच्या मॅच मध्ये अभिजित पाटीलला जवळजवळ लेगच्या रिझन मध्ये धावा जमवल्या होत्या आणि त्याच रिझनला शतरक्षण तैनात केलाय. म्हणजे काय आधीची मॅच बघायला फायदा तुम्ही म्हणेल झालाय तो खांदा कॉलनीला. खांदा कॉलनी फार हुशार आहे, संघर्ष करते मैदानावरती. हा चेंडू हलक्यात स्टेअर केलाय, सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. प्रयत्न चांगले चालू आहेत. आदित्य पाटीलला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक मी म्हणेल अभिजित पाटीलच्या वाट्याला आली पाहिजे, पण अभिजितला देखील आता बांधून ठेवलंय. 2 चौकारचा मार जरूर खाल्लाय मी म्हणेल खांदा कॉलनी टीमच्या गोलंदाजांना, पण प्रयत्न चांगले आहेत त्यांचे. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉसचा होता, अंपायरना सिग्नल दिलाय, हा वाईड आहे. अगदी वाईट परिस्थितीमध्ये वाईट चेंडू टाकला तर कदाचित खांदा कॉलनी टीम तुम्ही संघर्ष चांगला चालू आहे तुमचा,
माझ्यावरती. पण पेन टीमचे देखील खेळाडू कमी नाही आहेत. अभिजित सहजासहजी सामना सोडणार नाही. हा किती सर शांत ठेवणार अभिजितला. अभिजित ब्रँडेड आलाय. हा सुपर हिट आलाय. षटकार लॉंगअप आणि लॉंगअपच्या रिझर्व मधला साधा बेनसाठी. जसा माशाला आपण पाण्यामधून बाहेर काढला ना का थरपडतो बघा, तसा अभिजित थरपडला. कारण का त्याला माहिती पहिल्या षटकामध्ये दाबांचा योग फार कमी आहे. आता अटॅक करणं गरजेचं आहे. आता मला थांबून जमणार नाहीये. अटॅक आणि अटॅक करणं गरजेचं आहे. हा अभिजित फिरून मारलाय पुन्हा एकदा सिंगल धाव. बघा ज्या वेळेला समोरच्या दिशेने चेंडू टाकला जातोय त्या दिशेला त्याला समोरच्या दिशेने उत्तर दिलं जातोय अभिजित पाटीलच्या बाटमधून. आणि ज्या बिलीला टप्पा पडल्यानंतर चेंडू स्पिन झाला ना का त्याला लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल कसं करायचं ते अभिजित पाटीलला माहिती आहे. 21 धावावरती जाऊन पोहोचल्या. दुसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. प्रदीप च्या हातामध्ये चेंडू अभावित आहे आपल्या टीमचं. एखादा चेंडू व्हाईट जरूर टाकलाय पण त्याच्या आगी षटकार देखील मारलाय तो अभिजितना. आदित्य हवेमध्ये चेंडू सरळ ब्रश झालाय. क्षेत्ररक्षण येतोय. झेल सोडला जातोय. झेल खरा त्याला पकडायला पाहिजे होता. मोठी विकेट देखील निर्माण झाला. आदित्यला देखील कमी समजू नका. आदित्यने देखील आधीच्या मॅच मध्ये जवळजवळ चांगली फलंदाजी केली आहे. 7 चेंडूंना 28 धावांची केली होती आधीच्या मॅच मध्ये. पण आता ही मॅच करो या मरो अशा स्थितीमध्ये तो जिंकेल ती पुढची वाटचाल करेल. जर मॅच जिंकली तर कदाचित ट्रॉफीचा हकदार राहील. हरेल त्याला मात्र परतीचा रास्ता पकडायला लागेल. याच्यात तिलभर देखील शंका नाही आहे. अभिजित गॅप मध्ये चेंडू ढकलला जातोय. गुळीच्या भागाला ट्रॅव्हल होतोय. सीमा रेषा पार चाललाय. 4 धावा. खऱ्या अर्थानं संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. तशा प्रणय तशा अर्थानं मी म्हणेल 13-13ची सरासरी गाठी प्रति षटकामध्ये. म्हणजे धाबांचा आलेख यायला पाहिजे होता तसा आलेख झाला नाहीये. कारण का बॅटिंग ऑर्डर आधीच्या मॅच मध्ये पाहायला गेली तर 5 ओव्हरमध्ये 130 धावा मारल्या होत्या. या 2 षटकाचा विचार केला तर किमान 35 किंवा 40 धावा होणं गरजेचं होतं. तशा अर्थानं बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग सोड मध्ये. पण धाबांचा आलेख आता यावेळेला कमी पाहायला मिळाला. अपोजिट टीम देखील खांदा कॉलनी तिला देखील विसरता कामा नये. न्यू गोलंदाज आशिषच्या हातामध्ये चेंडू आहे. आशिष तयार आहे. त्याच्या अगेन्स्ट आदित्य पाटील आहे. आदित्य पाटील फिरून मारण्याचा विचार होता. विचारी बदलल्याने त्याचा परिणाम भोगायला लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. हा डॉट चेंडू आलाय. आधीच जागा बनवली होती ना आधीच चेंडू ठरवून ठेवला होता का पाठीमागच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करायचा पण तसं झालं नाहीये. आशिष गोलंदाज आहे. अगदी चॅप्टर गोलंदाज आहे. व्हेरिएशन चांगलं आहे गोलंदाजाचा. पहिला चेंडू टाकलाय तो आदित्यला टाकलाय तो डॉट तो आशिषना. आशिषच्या खांद्यावरती खूप सारी जिम्मेदारी देखील आहे. हा चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या रिझन मध्ये. तिथं क्षेत्ररक्षण मी म्हणेल खांदा कॉलनीची जी क्षेत्ररक्षणाची दुर्रचना आहे ना प्रणय ती चांगली आहे. कुठल्या दिशेनं चेंडू फेकला जातो आणि त्याच दिशेने क्षेत्ररक्षण लावला जातोय. म्हणजे हा गोलंदाजाचा अनुभव असतो ना विकेट किपरची चालाकी ही भरपूर काय सांगून जाते.
चांगली कामगिरी करतात. आधीच्या मॅच मध्ये 130 धावा बनवल्या होत्या. क्षेत्ररक्षणाची द्विरचना वेगळी होती. गोलंदाजाची ती आखलेली लीला होती ती कमी होती. म्हणजे त्या बराचसा अनुभव नव्हता आणि त्या कारणानं 4 ओव्हरची मॅचची नोंद घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या, नाहीतर तुम्हाला पायलंडी लावण्यात येईल याची नोंद घ्या. 4:30च्या मॅच आपल्याला फिनिश करायच्यात याची नोंद घ्या. गोलंदाजसाठी तयार. पुन्हा एकदा गोलंदाज समोर आहे. तो हा हिटर गोलंदाज बाहुबली त्याला म्हणलं जात आहे. हा पेन तालुक्याचा बाहुबली आहे. त्यानं ठोकलाय हा मॅक्सिमम सुपर हिट षटकार. चेंडू द्या ना प्लीज. माझ्यामध्ये चेंडू बरोबर करा प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. अभिजित स्पीडअप करा प्लीज. अभिजितची बॅट मात्र तरबेळ गेली आहे. किती सर शांत ठेवणार अभिजितला. आधीचा चेंडू मारा होता लॉंगअप आणि लॉंगअपच्या रिझर्व मधला तो देखील षटकार टाकला होता आणि त्यानंतर आज क्रॉस वाटरला अभिजितनं जास्तीत जास्त धावा जमवल्या मी म्हणेल. हा चेंडू पंचांचा इशारा नाहीये. सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये लँड होतोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडू पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये जरूर आहे. मोठी विकेट. अगदी मोठा मासा गाळाला लागलाय. फलंदाज परतावा लागला अभिजित पाटीलला. परतीचा प्रवास. बॅटच्या सोड मध्ये चेंडू आला नाहीये. संघ जाऊन पोहोचलाय तो एक गडी बाद 33 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रोग्रेस वरती आहे. अभिजित पाटील मोठी विकेट. 440चा षटका भेटला तो पेन टीमच्या खेळाडूला. अगदी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. ज्याने काम आपलं पुरेपूर केला पण शेवटपर्यंत थांबणं, लढत देणं, धावा जमणं. स्वप्नीलला जेल पकडला. स्वप्नील शेल पकडला जातो. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमच्या बॅट मधून आलाय फटका. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळतंय. आदित्य धाव घ्यायला तयार नाही. आदित्यला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्या वाट्याला आली पाहिजे. कारण का अभिजित पाटीलला परतल्यानंतर ती खांद्यावरती जिम्मेदारी आहे. ओव्हर झालाय समाप्त आणि संघ जाऊन पोहोचत 34 या आकड्यावरती. 34 धावा 3 षटकातला बाद देखील झालाय समाप्त. एक गडी बाद जरूर झाला आणि 34 धावा. हे मॅच आता धाबांचा योग फार कमी पाहायला मिळतोय. जर कदाचित मी म्हणेल पेंटिंगचे पाठीराखे म्हणत असते ती आधीच्या मॅच मध्ये 130 धावा मारल्या ना त्या टायमाला आपण 70-80 धावांवरती ब्रेक लावला असता तर धावा आता वंचित या साईडला ठेवल्या असतात. तसं देखील ते म्हणत असतील पण तसं होत नसतं. कारण का ज्या क्रिकेटमध्ये तुमची जी इनिंग साकारली जाते त्या इनिंग मध्ये जर विकेट 2-3 गेले तर दबाव वाढला जातो. अभिजित पाटील परतल्यानंतर तो दबाव आहे तो दबाव मात्र माझ्यामध्ये दिसतोय. चौथं षटक जयच्या हातामध्ये चेंडू आहे. जयची जय जयकार आणि नाहीतर जयच्या वरती आक्रमण हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हा चेंडू पंचांचा इशारा वाईटचा. खराब जयची गोलंदाजी होती मैदानावरती. जयची गोलंदाजी खराब होते. पहिला चेंडू जयनं खराब टाकला. व्हाईटचा आला इशारा. संघ जवळपास 35 या आकड्यावरती. 4 षटकाची मॅच आहे, हे देखील विसरता कामा नये. दोन्ही टीम अजूनही बॅलन्स मॅच आहे. कोणी जिंकला नाही आणि कोणी हरला नाहीये. हा चेंडू टॅप केलाय. अगदी चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर बॅटचा फेस खुलला आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळतात. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय, कारण का ही मॅच आता इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. तो जिंकेल तो पुढचा रस्ता पकडेल, त्याला हरेल त्याला घरचा रस्ता पकडायला लागेल. त्याच्यात चिलबड देखील शंका नाहीये. अगदी चेंडूला पुढ्यात येऊन देतोय, त्यानंतर फटकेबाजी पाहायला मिळते आणि सिंगल धाव पाहायला मिळते आणि सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. जवळजवळ पहिला चेंडू मात्र स्क्वेअर मारा होता, खराब टाकला होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा निर्माण केला. तिसरा चेंडू सिंगल. टोटल या ओव्हरमध्ये चेंडू पाहायला मिळाले 3. त्यातले 2 चेंडू पकडले जाणार आहेत आणि एखादा चेंडू वाईट होता, त्याच्यावरती धाव पकडली जाईल पण चेंडू पकडला जाणार नाही. या एक एक धाव इम्पॉर्टंट असणारे संघ जाऊन पोहोचलाय. 38 या आकड्यावरती एक गडी बाद जरूर झालाय. 38 धाबा धाबरती लागल्यात. हा चेंडू यावेळेस सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूचे समाप्ती. चांगली गोलंदाजी. गोलंदाजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयसाठी. अगदी तुटून पडलाय. समोर तो आदित्य पाटील आहे, त्याला देखील घाबरत नाही. या हा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. वेळ ठरू शकते. हा चेंडू वाईट झाला इशारा. अंपायर सिग्नल फायनल सिग्नल. अंपायरचा डिसिजन परपड आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये. आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहिलं अंपायरला जवळजवळ संजय म्हात्रे सर, आत्माराम कोळी सर आणि त्यानंतर विजय बाळाजी आणि प्रणय म्हात्रे साथी गुणाला काय त्याचं देखील कौतुक करूया. जेल पकडला जातोय. आदित्य पाटीलला परतावा लागलं. अजून एक धक्का भेटतोय, तो 43 धाब्यांवरती पेन टीमला. कपिल जेल पकडला गेला आपण पाहिला. बॅट पण धावत या प्लीज, आमच्यासाठी संघर्ष करत थोडा, कारण का वेळ वाचवायची आपल्याला मित्रांनो. फलंदाज धावत या ना थोडं. ओके. लंच टाइम 3:30 वाजेपर्यंतची नोंद घ्या. ज्याला भूक लागली असेल त्यांनी खऱ्या अर्थानं जेवून घ्यायचं प्लीज. 3:30चा टाइम आहे, त्यानंतर बंद होणार याची नोंद घ्या. ज्याला जेवायचे त्यांनी जेवण करून घ्या प्लीज. हा चेंडू फटका चांगला सजवलाय गेलाय. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळत आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. 2 धाबा कंप्लीट. काय करते, चुकीला माफी नाहीये. तिसरी धाव देखील कंप्लीट आणि आता 4थी धाव. 4 धाबा म्हणजे हा चौकार ना. 4 धाबा. ओके, 4 धाबा कंप्लीट पाहायला मिळाल्या आणि 4 धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. 47 या आकड्यावरती 48 धाबांची गरज असेल ते 24 चेंडू मागे.
धावांचा पाठला करायचा 24 चेंडू 48 धावा. आशिषची जोडी मैदानामध्ये. प्रदीप आशिषची जोडी गोलंदाजसाठी साईल तयार आहे. त्याच्या खांद्यावरती आता पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे. 24 चेंडू आणि 48 धावा. पहिला चेंडू टॅप केलाय पॉइंटच्या रिझल मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ जवळ. तिथं थोड धावा कंप्लीट पाहायला मिळतात. अगदी बॅटिंग जबरदस्त करणं गरजेचं आहे. 24 चेंडू 48 धाबांचा पाठला करायचा होता. आता 23 चेंडूचा खेळ बाकी आणि 46 धाबांची गरज आहे. 23 चेंडू 46 धाबा. ही मॅच दोन्ही टीम साठी बॅलन्स आहे. अगदी दोन्ही टीमला चांगली कामगिरी करायला लागेल. पण आता बॅटिंग हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये चाललाय. गुळीच्या वेगाने चेंडू ट्रान्सफर होतोय. त्याच्या आगे शतक्षण चांगलं घडलं गेलाय.
पण सूर्यकिरण बिडबीचा विकेटला पाडता येईल दोन्ही फलंदाज मध्ये. आशिष आणि प्रदीपची जोडी आहे, नावारूपाला जोडी चांगली आहे, खेळ देखील चांगला चालू आहे. दोन फलंदाज ताकद लावली जाते मैदानावरती. संघ जाऊन पोहोचलाय 4 या अंकावरती. साईडची गोलंदाजी मात्र तिकड आहे, पण त्याच्यावरती तिकट मारे करतात फलंदाज. आता मात्र हाताला चेंडू फ्रस्ट जरूर झाला होता, पण सिंगलच्या रूपात दुहेरी मध्ये कसे कन्वर्ट करायचं ते सिद्ध केलं फलंदाज आशिष आणि त्याच्या जोडीला. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. अगदी बॅटिंग जोरदार करण्याचा प्रयत्न चालू आहे. एका साईडला प्रदीप आहे, दुसऱ्या साईडला आशिष आहे. प्रदीपनं 3 चेंडू मागे 6 धाबा घेतल्या आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी. हा लो फुलटॉसचा चेंडू होता, अगदी पुढे टाकला होता, लोकलच्या रिझर्व मध्ये चेंडू होता. एक धाव कंप्लीट पाहायला मिळते. सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित करतात हे खेळाडू. ही मॅच नंतर अजून एक मॅच बॅलन्स असावी की फायनलची मॅच होईल. कोणती टीम आज चॅम्पियन होणार. हा चेंडू फटका चांगला आहे, पण त्याच्या अगेन्स्ट शतरक्षण चांगलं घडतंय की काय. हा चेल मात्र अंतिम क्षणाला पकडला. फर्स्ट अटेंड, सेकंड अटेंड, थर्ड अटेंडला मात्र जेल पकडला जातोय. पहिली विकेट निर्माण झाली, परतावा लागला तो फलंदाज आशिषला. लंच साठी मी म्हणेल फक्त 10 मिनिटाचा कालावधी याची नोंद घ्या. ज्याला जेवण करायचे त्यांनी करून घ्या प्लीज. शेवटचा कॉल दिला जातोय, नंतर पॅकअप झाल्यानंतर काही मिळणार नाही याची नोंद घ्या. वाईट चेंडू अटेंड केला तो फलंदाजांना फसला गेलाय. मोठी विकेट निर्माण झाली. मैदानावरती थांबणं, रन बनवणं फार अवघड जातं. संघ जाऊन पोहोचला 7 या अंकावरती. पहिल्या षटक पोगरच वरती या. पहिलं षटक महत्वाचं षटक असतं, त्या षटकामध्ये दाबा होणं गरजेचं आहे. स्वप्नीला आलाय. स्वप्नीला स्वप्न पूर्ण करायला लागेल या मैदानावरती. अस्तित्व ठेवायचे असेल, फटकेबाजी चांगली करायला लागेल. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक चेंडू येतोय डॉट. पहिल्या षटकातला बाद देखील झालाय. समाप्त संघ जाऊन पोहोचलाय तो 7 या अंकावरती. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरता आता 41 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 41 धाबा. टार्गेट आता लांबचा लांब होणार की काय. आता या षटकामध्ये आक्रमक रूप धारण करायला लागेल ते फलंदाजांना. एका साईडला फलंदाज आहे तो प्रदीप आहे आणि दुसऱ्या साईडला फलंदाज जो स्वप्नील आहे. त्या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती आहे आता ती जिम्मेदारी आहे. त्या जिम्मेदारीला साजेल असं उतरायला लागेल या मैदानावरती. जुनी दोन्ही साईडला मॅच बॅलन्स आहे. दोन्ही साईडला मॅच बॅलन्स याच्यात थिलभर तिकडे शंका नाही आहे. सचिन नाईकच्या हातामध्ये चेंडू आहे. उंच खोरा गोलंदाज आहे आणि शरीर स्लिम आहे, पण गोलंदाजी कशी होते तितकं पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू फिरून मारलाय. चेंडू चाललाय गरंगळा सीमारीच्या पलीकडा 4 धाब्यांसाठी. हा लेग स्पिन जास्त पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. लेग स्पिन मध्ये आपण पाहिला जवळजवळ आपण लाईव्ह कव्हरेज मध्ये पाहायला गेलं तर स्पिन केला होता, फिरवला होता चेंडू. स्लोअर डिलिव्हरी होती
आणि त्याचा फायदा मिळाला तो फलंदाज झाला. अगदी चांगली गोलंदाजी करतो तो सचिन नाईक गोलंदाज. सचिन नाईक हा चेंडू टॅप केलाय पण तिथे शतरक्षणाची धुवी रचना चांगली आखली गेली आहे. एक एक धाव महत्वाची, एक एक चेंडू महत्वाचा आणि हा चेंडूवरती सिंगल धाव मिळाल्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या अंकावरती. नक्कीच जे जेवणाची आपण व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आता 5 मिनिटांनंतर तो बंद होणार याची नोंद घ्यायची आहे. लंच टाइम आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. हा चेंडू मात्र पुढे अटकला होता. एक धाव, दुसरी धाव घ्यायची का नाही घ्यायची पण नाही, नकार दिलाय. सचिन नाईक चमकला गेलाय मैदानावरती. मी आधीच म्हणालो होतो फिरकीचा जादूगार, फिरकीचा मास्टर आणि पकडला तर तो झेल. अजून एक धक्का भेटतोय तो खांदा कॉलनी टीमला. प्रीतमनं पकडलाय झेल आणि आता पारी मात्र जड झाली आहे ती खांदा कॉलनी टीमची. हा टार्गेट 80-80 लांब होत चाललाय. या दोन चेंडू हा निर्णायक दोन चेंडू असते. या दोन चेंडूवरती कदाचित षटकार चौकार जर सोडला गेला तर नक्कीच धाबांचा आलं की ना तो फार कमी पाहायला मिळेल बघ. पण सचिन नाईक सामना सोडायला तयार नाही आहे. चांगली गोलंदाजी आहे, अगदी एफोर्ट चांगला दाखवतोय गोलंदाजाच्या भूमिकामध्ये आहे तो सचिन नाईक आहे. फिरकीचा जादूगार, फिरकीचा मास्टर त्याला म्हटलं जातं. फुलटॉस चेंडू होता, लो फुलटॉसचा चेंडू होता. सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. दुसरे धाव नाही आहे. सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित करतात दोन खेळाडू. 13 चेंडू 34 धाबा. तेरा चेंडू आणि आता 34 धाबांची गरज आहे. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची होते समाप्ती. आता 12 मध्ये 34 धाबा. हे टार्गेट 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 आता लांब राहिलंय. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ झाला समाप्त. धाबा जमवल्या आता 2 गडी बाद 14 धाबा. अजूनही जिंकण्याकरता 34 धाबांची गरज ती 12 चेंडू मागे. पेन टीम मिटिंग घेऊ नका, अंपायर अलर्ट करा, नाहीतर एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. बारा चेंडू आणि 34 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 34 धावा. ही मॅच दोन्ही साईडला अजूनही बॅलन्स आहे. या षटकामध्ये काय मोठं कम्मालीचं जर काम झालं ना प्रणय तर कदाचित हा षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये 20 तरी धाबा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये 14 धाबा राहू शकतात. पण त्या शक्य अशक्य या गोष्टी मात्र मेहनत करायला लागतात. माझ्यावरती मेहनत केली तर मेहनतीश्वर फळ नाहीये. तुम्ही संघर्ष जोपर्यंत करायला लागेल तुम्हाला तोपर्यंत तुमच्या हातामध्ये 12 चेंडू आहेत. त्या 12 चेंडू मागे पूर्णपणे तुम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. प्रयत्नाधिक परमेश्वर. प्रयत्न केला तर परमेश्वर देखील भेटतोय, पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला फटका खेचलाय सीमारेषेच्या जवळ जवळ. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जात आहे. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला तर फोटो हा चेंडू होता. बारच्या 16 मध्ये चेंडू आला नाहीये.
दोन गडी पाहत स्वप्नील आणि त्याच्या सोडीला तो फलंदाज आहे. स्वप्नील हे स्ट्रायकरला. स्वप्नील हा स्वप्नीलचा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. शतरक्षण येतोय. थोडीशी चुकीला माफी नाहीये पण जोड धाबा कम्प्लीट पाहायला मिळतात. सिंगल डबल कडे देखील लक्ष दिला जातोय. 10 चेंडू अजूनही 31 धाबांची गरज आहे. दोन्ही साईडला बॅलन्स मॅच आहे. त्या 4 चेंडू मागे आहे. जर 2 मोठे पटके आले ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे. मजा. हा चेंडू सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडूचे होते. समाप्ती आता चेंडू शिल्लक असेल ते मी म्हणेल 9 आणि जिंकण्याकरता जवळजवळ 31 धाबांची गरज आहे. डॉक्टर प्रीतम पाटील साठी बक्षीस आलाय. ज्यानं जेल पकडला या दोन धाबा. डॉक्टर प्रीतम पाटील यांना बक्षीस आलाय 100 रुपयाचं. डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडून 100 रुपयाचा इनाम आलाय. बेस्ट कॅच पकडली गेली आपण पाहिला. प्रीतमना त्याच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. आता 8 चेंडू आणि 29 धाबा. 8 चेंडू 29 धाबा होत्या पण आता मात्र चेंडू अडवण्यामध्ये सक्षम ठरतोय. कदाचित चेंडूची वाट पाहिली असती तर वन बाउन्स चौकार देखील पाहायला मिळाला असता. क्षेत्ररक्षकांना माहिती आहे चेंडू अडवणं गरजेचं आहे. कारण काही मॅच करो या मरो अशा स्थितीमध्ये अजूनही 28 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 28 धाबा. अपील केली जाते पण सिंगल धाव आणि सिंगल वरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 6 चेंडू आणि 27 धाबा. तीन गोलंदाजाचं वैशिष्ट्य पाहिलं ना प्रणय तर साईलला 7 धाबा दिल्या होत्या. त्यानंतर सचिनला देखील 7 धाबा दिल्या होत्या आणि त्यानंतर मितलेश आला होता. त्यांना 7 धाबा दिल्या म्हणजे टोटल तिघा मिळून 7 धाबा म्हणजे 3 ओव्हर मध्ये 21 धाबा झाल्या. अजूनही 7 चेंडू आणि आता 27 धाबांची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर प्रणय पहिल्या षटकामध्ये 7 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धाबा आणि आता देखील 7 धाबा आणि 27 धाबांची गरज आहे. जर 20 धाबा जर आल्या तर कदाचित 7 धाब्यांना सामना गमवता येईल पण या 7 धाबा कदाचित डोकेटेकी ठरू शकतोय मी म्हणेल खांदा कॉलनी टीमला. कारण का पहिल्या 3 षटकामध्ये 7 धाबा आल्या त्याचा परिणाम कितपर्यंत भोगायला मिळाला. क्रॉस बटरला फटका चांगला आहे आणि सिंगल धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. 5 चेंडू आणि आता 26 धाबांची गरज आहे. जिंकण्याकरता धाबा जमवच्या त्या 26 धाबा. ही मॅच आता वन साइड मुकाबला पाहायला मिळतोय. पेंटच्या बाजूने मॅच जाते. विकेट नंबर चालली आहे मैदानात बाहेर. अजून एक धक्का भेटतोय खांदा कॉलनी टीमला. जी चुकी केली होती ना क्षेत्ररक्षकांना वाईट बॉल वरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता तो आशिषनं त्या आशिषला परतीचा रस्ता दाखवला ना कधी तो चेंडू सोडून दिला असता तर अनेक प्रकारचा बदल पाहायला मिळाला असता या मॅच मध्ये. प्रीतमनं जल पकडला गेलाय. आता जय आलाय मैदानावरती. 4 चेंडू 26 धाबा औपचारिकता बाकी राहिली या सामन्यामध्ये. सकाळपासून आपण सामने पाहिलं वन साइड सामना असा पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे 3 ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली, 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली असं पाहायला मिळालं नाहीये.
हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते आता चेंडू शिल्लक असेल ते 3 चेंडू आणि 25 धावांची गरज 3 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे हा चेंडू क्रॉस बॅटर अत्यंत बाकी राहिले मी आधीच म्हणालो होतो त्या सामन्यामध्ये चौकार देखील आला आता 2 चेंडू आणि आता 21 धावांची गरज आहे दोन चेंडू आणि 21 धाबा धाबांचा आलेख फार उंच होता आणि उंच देखील नाही म्हणता येणार नाहीये पण ते धाबा काढता काढता अंधा कॉलनी टीमला जरासा जड गेल्या आता एक चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे पूर्णपणे वन साइड सामना पाहायला मिळतो या मैदानावरती फुलटॉस चेंडू होता अटॅक केलाय आणि सामना यावेळेस जिंकलाय तो